नमस्कार. मी तुमचं मनापासून स्वागत करते सुई धागा क्वीन या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मी म्हणाली आणि मला ना शिवणकामाची खूप आवड आहे आणि आजचा हा माझा ना पहिला व्हिडिओ आहे, त्यामुळे थोडीशी भीती वाटते मला. पण मला माहिती आहे की तुमचा जर पाठिंबा असेल, तुमची जर साथ असेल तर हा माझा प्रवास नक्कीच सुंदर होईल. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला ज्या काही मी सुंदर सुंदर वस्तू शिवल्या आहेत ना त्या दाखवणार आहे. आणि त्या सगळ्या वस्तू ना मी जे ब्लाऊजचे छोटे छोटे कापड उरतात किंवा ड्रेसचे छोटे छोटे कापड उरतात, जुन्या साड्या असतात त्यांच्यापासून शिवल्या आहेत, तर त्या तुम्हाला नक्कीच आवडतील. तर वेळ न वाया घालवता मी तुम्हाला पहिल्या आधी त्या वस्तू दाखवते. पहिला तर आम्ही केसांना बांधायचा रबर आणि बो बनवला आहे, जो बघा किती सुंदर आहे. आणि हा पण उरलेले जे पीस असतात ना त्याच्यापासूनच बनवला आहे. बघा, असं वाटत नाही की मी घरी बनवलं आहे. मार्केटमध्ये जसा मिळतो तसाच दिसायला वगैरे आहे. बघा, हा रबर आहे तो जास्त करून केसांना लावायचा त्यापेक्षा हातातच खूप छान दिसतो. बघा, तर आम्ही दोन्ही वस्तू घरीच बनवल्या आहेत स्वतः. त्यानंतर हा जो मेकअप पाऊच, ज्यात आपण मेकअपच्या ज्या काही आपल्या वस्तू असतात त्या ठेवू शकतो आणि त्या इझिली राहतील पण सगळ्या. बघा, याची फिनिशिंग वगैरे पण किती छान आहे. असं वाटत नाही की घरी ज्या उरलेले पीस असतात त्याच्यापासून बनवलं आहे. दिसायला पण किती सुंदर दिसतं आहे आणि एकदम त्याची फिनिशिंग अशी आहे जसं की मार्केटमध्ये जसे मिळतात ना तशीच वाटतं आहे. जितका बघायला सुंदर वाटतो आहे ना तितकाच सामान वगैरे ठेवायला पण छान आहे. बघा, मला असं स्वतःला पण वाटत नाही की मी स्वतः शिवला आहे, असं मार्केटसारखाच वाटतो आहे. आपण हे स्वतःसाठी पण बनवू शकतो किंवा जर आपल्याला विकायचे असतील तर त्यासाठी पण. मी हे सगळे माझे विकण्यासाठीच मी बनवले होते आणि ते घेतले पण सर्वांनी. आपण मी ज्या मॅक्शा असतात ना अल्टरिंगला येतात त्याच्या उरलेल्या कापडापासून बनवला होता. हे बघा किती सुंदर दिसत आहेत सगळे. आपण कापड तर असे तसे टाकूनच देणार किंवा त्याचं काय ते पडूनच राहणार ना. त्यापेक्षा आपण अशा वस्तू शिवू शकतो आणि त्या विकू शकतो. आणि आजकाल अशा वस्तूंना खूप डिमांड असते. बघा, आपण किती ब्लॅक कलरचा छान दिसतोय. मी स्वतःसाठी पण शिवला आणि विकण्यासाठी पण शिवलं त्याच्यासोबत. बघा, हे सगळेच्या सगळे किती छान दिसत आहेत. त्यानंतर मी हे छोटे पेन्सिल पाऊच पण शिवले आहेत. ज्या शाळेत जाणाऱ्या मुली असतात ना त्यांना खूप आवडतात. त्यांच्याजवळ पेन्सिल बॉक्स असला ना तरी असे पाऊच पण वापरायला त्यांना खूप आवडतं, कारण मी पण स्वतः वापरले आहेत. माझ्या मैत्रिणी पण वापरायच्या अशा पाऊच. आणि हे जे पाऊच आहेत ना ते सगळे मी ब्लाऊजचे जे उरलेले पीस होते ना त्याच्यापासून बनवले आहेत. याची पण फिनिशिंग वगैरे बघा, मार्केटमध्ये जसे असतात ना तसेच. पण काय होतं, मार्केटच्या ज्या पण आपण वस्तू घेतो ना त्या खूप दिवस टिकत नाही. त्या फाटतात किंवा त्याची जी चेन वगैरे असते ते तुटून जाते. तर स्वतः शिवलेले किती छान वाटतात आणि टिकतात पण त्या खूप. तर बघा, हे पण मी 5 शिवले आहेत पहिले, जे ऑर्डर होती म्हणून शिवल्या होत्या. बघा,
किती सुंदर दिसत आहेत दिसायला पण. त्यानंतर मी या पिशव्या शिवल्या आहेत. जो माझ्याजवळ एक ब्लाऊज पीस असाच पडून होता. त्याचं ब्लाऊज तर मला शिवायचं नव्हतं, पण काय शिवायचं तर आजकाल पिशव्या पण खूप, ज्या आपण प्लॅस्टिकच्या पिशव्या घेतो बाजारात किंवा कापडी पिशव्या घेतो ते पण म्हणजे कापडी अशा नसतात त्या, पण त्या लगेच फाटतात. त्यापेक्षा आपण स्वतः अशा कापडी पिशव्या शिवू शकतो घरी आणि एकदम टिकाऊ मजबूत. बघा याची पण फिनिशिंग वगैरे किती छान आहे, असे फाटणारे वगैरे नाही आहे, एकदम छान शिवलं आहे. याला मी नॉनवेन आणि फोम वापरला आहे. या पण पिशव्या आपण स्वतःसाठी पण शिवू शकतो आणि मार्केटमध्ये विकण्यासाठी पण. आपण या स्वतः वापरल्या ना तर लोक पण बोलतात की पिशवी कुठे घेतली किंवा पाऊच कुठून आणला. तर आपण जर सांगितलं ना की मी स्वतः शिवलं आहे तर आपल्याला थोडीफार गिऱ्हाईकं पण मिळतात, जे आपल्याकडून विकत घेतील, त्यामुळे आपल्याला पण पैसे मिळतील. तर त्याच पीसमध्ये मी 2 शिवल्या होत्या आणि त्या माझी आई वापरते पण कुठे जायचं वगैरे. आणि जर या वस्तू तुम्हाला आवडल्या असतील तर मला नक्की सांगा, आणि असे वस्तू तुम्हाला पण शिवायचे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.